नीटच्या पेपरफुटीच्या प्रकरणामध्ये सीबीआयकडून आणखी 2 जणांना अटक करण्यात आली आहे। डॉक्टर मनोज शिरुरे याला अटक करण्यात आलेली असून त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली। तर अटक केलेला दुसरा आरोपी तेजस शहा याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। सीबीआयने राऊज अव्हेन्यू न्यायालयामध्ये त्याला हजर करण्यात आलेले आहे। नीट पेपरफुटीच्या प्रकरणामध्ये आतापर्यंत 13 जणांना अटक झाली आहे। तेजस शहा हा पुण्यामधल्या डॉक्टर अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी या कोचिंग सेंटरमध्ये फिजिक्स या विषयाचा प्राध्यापक आहे। त्याला अटक आरोपी मनीषा हवालदार हिच्याकडून नीट 2026च्या परीक्षेमधल्या फिजिक्सचे फुटलेले काही प्रश्न देखील मिळालेले होते। नीटच्या पेपरफुटीच्या प्रकरणामध्ये पुण्यामधील आणखी एक महिला प्राध्यापक सीबीआयच्या रडारवर आहे। ही महिला प्राध्यापक एनटीए समितीमध्ये केमिस्ट्री तज्ज्ञ असल्याची माहिती आहे। या महिलेनं केमिस्ट्रीचे प्रश्न मनीषा मांढरेच्या सोबत शेअर केले। मनीषा मांढरे यापूर्वी सीबीआयच्या अटकेत असून तिला सध्या सीबीआय कोठडी सुनावण्यात आली। त्यामुळे पुण्यामधील आणखी एक महिला प्राध्यापकाला सीबीआयकडून अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते। नीटचा पेपर हा परीक्षेच्या 10 दिवस आधीच मिळालेला होता। लातूरमधल्या कोचिंग संचालकाच्या मुलानं सीबीआयच्या चौकशीच्या दरम्यान ही कबुली दिलेली आहे। तिन्ही विषयांचा पेपर हा 10 दिवस आधीच मला मिळाला होता अशी माहिती देखील या मुलानं दिली आहे। 17 वर्षांच्या मुलानं सीबीआयच्या चौकशीच्या दरम्यान ही माहिती दिली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।